जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी माटे कुटुंबियाकडून तहसील कार्यालय पैठण येथे आमरण उपोषण। त्यांनी असे म्हटले आहे की आमच्या मालकी हक्काच्या जमिनीवर व घरावर अनधिकृतपणे काही लोकांनी बेकायदेशीर कब्जा केला असून तो हटवून आमचे घर व जमीन आम्हास मोकळी करून देण्यात यावी। तसेच ज्यांनी या जमिनीवर कब्जा केला आहे त्यांच्या ताब्यातून आम्हाला जमीन मिळवून द्यावी असे सहकार्य करा अशी सरकारला विनंती करण्यासाठी त्यांनी पैठण तहसील या ठिकाणी रावसाहेब लिंबा माटे, सुषमा रावसाहेब माटे तसेच सौ सुमनबाई लिंबा माटे, लिंबारामा माटे व संजीवनी वसंत माटे यांनी पैठण तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत। आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे। म्हणजे उपोषणाला बसलो कारण की आमची हक्का मालकाची जमीन आहे ती आमची आम्हाला द्यावा। त्यांच्याकडे नाही कागदपत्र, नाही 7/12, नाही रजिस्टरी असून त्यांनी आमच्यावर हमला करून शिनी त्याच्यावर जमिनीवर ताबा केलाय। आम्हाला आज आमची जमीन लागती, त्याच्यामुळे आम्ही उपोषणाला इथं बसलेलो। आमच्या लेकराची सोय नाही, आमची सोय नाही, पावसा पाण्याची आम्ही 2.5 महिने झालं रोडला बसलेलो, बेघर होऊन बसलो। कुणी दखल घ्यायना आमच्यावाली, पोलीस स्टेशन घ्यायना, तहसीलदार घ्यायना। जेव्हा तिथून त्यांना हटविते तेव्हा आम्ही उपोषण मोडू, एवढी आमची विनंती। मॅडम भेटायला आलते आम्हाला, तर तहसीलदार मॅडम म्हणे आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही कोर्टामध्ये जा। आम्ही कोर्टात कसं जावा? तुम्ही इथं दखल घेता तर आम्ही कोर्टात जाऊ, इथं दखल घ्या तुम्ही आमच्यावाली। कोर्टात कशाबद्दल जावा? आमच्याकडे सारे पेपरच ना, सारे 7/12 हाय, रजिस्टरी हाय, आम्ही कोर्टात कशाबद्दल जावा? मग तहसीलदार मॅडम कडे हाय का नाही हे नेव करणं? मग हे पोलीस स्टेशन नेव करीन, तहसीलदारी नेव करीन, हे करीन कोण मग? आम्ही जर आई इथं बसलो बेघर होऊन तर नेव करणारी तुम्हीच आहेत ना, पोलीस स्टेशन, तहसीलदार। तुमच्याकडे कसं काय नाही? ते सरळ म्हणतात की तुम्ही कोर्टामध्ये जावा। कोर्टात कसं जावा आम्ही कोर्टात जात नाही, आम्ही इथंच बसणार। आज आम्ही तवरक आमचं खाली करीत नाही तवरक आम्ही इथून उठत नाही। ही आमची विनंती एवढी।